सुपंत चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम कार्यकुशल MD मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना 4 षटकांचा सामना सांगोला DR सांगोला विरुद्ध श्रीपूर. हो माफ करा, मसवड विरुद्ध श्रीपूर आहे. मसवड संघाने टॉस जिंकला होता, फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि पहिलं षटक पहिला चेंडू राज काजेसाठी स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग तिथे तयार आहे, धाव मिळण्याची शक्यता नाहीये. संघनायक राज काजी विरुद्ध आयकॉन अक्षय तावरे. सौरभ राज ही जोडी मैदानामध्ये, तर संचिता स्पोर्ट्स लिंपणगावचे संघमालक सन्मान्य सोमनाथजी पाटील इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. सौरभ यावेळेस सामोरा जाईल तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण श्रीपूर कडून. खरं तर या स्पर्धेतले जायंट किलर आहेत श्रीपूर. लाईन आउट नाहीये. सगळे आपले कार्यकारिणी सदस्य, कमिटी सदस्य विनंती आहे की लाईन आउट नाही व्यवस्थित, तर कृपया फकी घेऊन आपण षटक संपल्याबरोबर जा आणि विकेट वगैरे सगळे व्यवस्थित करा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा यास जबरदस्त गोलंदाजी अक्षय तावरे. जायंट किलर यासाठी की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जय साई श्रीपूरचा, श्रीपूर अर्थातच बारामती नगरपंचायतचा संघ अत्यंत तगडा संघ होता. मात्र या संघाला चारी मुंड्या चित करणारा संघ यजमान श्रीपूर. जय साई इथे उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? निश्चित चेंडू खाली आणि पहिला धक्का इथे बसेल मसवड संघाला. बिग मॅन, मोठा खेळाडू, बडी मछली फार्म आहे. राजकाजी संघनायक, संघाचा कणा कोसळला. धाव फलक एक गडी बाद एक. अक्षय तावरे इथे जबरदस्त स्टार्ट देतोय. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा संघनायकाचा निर्णय इथे फसतो काय? पहिल्या षटकामध्ये मात्र एका धावसंख्येवरती संघनायकाला इथे बाद व्हावं लागले. राज काजी इथे बाद होतो एका धावसंख्येवरती. विकास सरतापे नवीन फलंदाज, मसवड तालुका आणि सातारा जिल्ह्यातील नामांकित फलंदाजांमध्ये निश्चित विकास सरतापेचं नाव येतं. एक अनुभवी खेळाडू आज मैदानामध्ये इथे सामोरं जाईल अक्षय तावरेला. फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला नो चान्स फर्स्ट ऑफ. अत्यंत देखना चौकार. हो इथे शॉट ऑफ लेंथ आणि ऑन दी राईज. अत्यंत देखना फटका विकास सरतापेचा षटकार. बघा, संघनायक कोसळला होता, टीम अडचणीत होती, फक्त एक धाव होती धाव फलकावरती. अशा परिस्थितीमध्ये षटकामध्ये पुढील चेंडू फटके येणं गरजेचं होतं आणि विकास सरतापेने ते दाखवलेलं. ही गंमत असते खरं तर क्रिकेटची. 2 बॉलमध्ये 10 धावा आणल्यात धाव फलकावरती. 11 धावा. षटकाची सांगता चांगली होते आणि जी सुरुवात आपण खराब म्हणत होतो ती मात्र निश्चित चांगली सुरुवात आता दिसणार आहे. पहिल्या षटकामध्ये 11. दुसरं षटक इथे सुरू होणार आहे. फलंदाज सौरभ स्ट्राइक एंडवरती, विकास सरतापे नॉन स्ट्राइक एंडवर.
आणि गोलंदाजीमध्ये श्रीपूर संघाचा खेळाडू, याच गावचा, याच मातीतला कोहिनूर रवी पवार. या अगोदरच्या लढतीमध्ये 37 धावांची नेत्रदीपक इनिंग, बरोबरच सुंदर गोलंदाजी रवी पवारनं करत पहिल्या सामन्यामध्ये अक्षय तावरे बरोबरच आपला ठसा उमटवलेला होता. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे होता सौरभ कडून, मात्र बॅटचा कुठली किनारा नाही, कुठली कड नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पहिला स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न रवी पवारचा इथे यशस्वी ठरलेला आहे. अडचणीतून सुरुवात केली, खरं तर सुरुवातीलाच आगीचे गोळे येत होते, आगीचे लोळ येत होते अक्षय तावरेकडून. तिथे थोडीशी अडचण झाली, मात्र त्यानंतर विकासनं त्यावरती उत्तर काढलं. ओ हो, इथे बाद होईल, इथे बाद होईल. विकास सरतापे मांकडेडचा शिकार, रन आउट, धावबाद होईल विकास सरतापे. मोठा धक्का, विलक्षण प्रतिभा दाखवली इथे रवी पवारनं, चलाकी दाखवली इथे, चपळाई दाखवली इथे, आणि विकास सरतापे सारखा मोठा खेळाडू इथे बाद होतोय, धावबाद. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे दाखवला. विकास सरतापेला गाफील असताना बाद करण्यात यश मिळाले. क्रिकेट मधला हा गनिमी काव आहे. बिली ब्राऊनला बाद केलं होतं अशा प्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये विनू मंकडनं 1956 साली. त्यानंतर अनेक वेळा आपण पाहिले, अनेक खेळाडूंनी, कपिल देवने देखील मांकडेड केलेले आहेत, रविचंद्र अश्विनने देखील मांकडेड केलेले आहेत. अनेक मांकडेडचे शिकार आपण बघितलेले आहेत. आणि अलीकडे आपण बघतो की मांकडेडला जो पूर्वी 41.16 मध्ये होता, तर त्याला आता 39 मध्ये आणलं गेलेलं आहे, धावबाद म्हणून अशा प्रकारचा बळी निश्चित दिला जातो. आणि त्यामुळे आता गोलंदाजांचे ते अधिकार वाढवलेले आहेत असं म्हणू शकतो आपण. स्लोवर वन चेंडू होता, बाउन्सर होता, थोडासा बाउन्स चेंडू निर्धाव. पूर्वी असं व्हायचं की गैरवर्तन करणाऱ्या नियमामध्ये त्याचा समावेश असायचा मांकडेडचा. त्यामुळं पंच बघायचे की गैरवर्तन तिथे काही दिसतंय का. दोन्ही पंच विचार करायचे की या खेळाडूने क्रीज सोडलेली आहे, त्याला असताना देखील तो तसं वारंवार कृत्य करतोय का, किंवा हे खरंच खेळाच्या शिस्तीचा भंग होतोय का, आणि मग त्यांचा निर्णय यायचा. अलीकडे काय झाले, तो धावबाद मध्ये आल्यानंतर त्याला एक परिमाण मिळालेला आहे, एक मापदंड मिळालेला आहे. गोलंदाज चेंडू टाकताना तो जर क्रीजच्या पुढे नाहीये, अशा परिस्थितीमध्ये जर फलंदाज क्रीज सोडलेला असेल तर त्याला बाद दिलं जातं. आणि इथे विकास सरतापे एक मोठा फलंदाज गमावलाय. व्हॉट अ बॉलिंग रवी पवार, या षटकामध्ये कमालीचे चेंडू टाकलेत. टप्पा पडल्यानंतर बाहेर तर नॅचरल कट असतो तो डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा, तो रवी पवारकडे आहे. आणि कट खेळणं मला वाटतं फलंदाज राहुल साठी खूप अवघड जातं. या षटकातले 3 चेंडू निर्धाव आहेत. इथे कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका, नो चान्स. 4 धावा इथे मिळतील आणि चौकाराबरोबर धावफलक देखील पुढे पोहोचेल. आकाशामध्ये चेंडू जरूर आहे, स्क्वेअरले खूप मागे आहे. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. पहिले 4 चेंडू निर्धाव होते, त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 6 धावा इथे येत आहेत. आणि याच बरोबर षटकाची सांगता होणार आहे. 17 धावा 2 षटकामध्ये. एक बघत होतो आपण सकाळच्या सत्रामध्ये, थोडंसं ढगांचं आच्छादन होतं, मात्र तिथे जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. आता जसा सूर्य, मगाशी आपण पाहिलं की मगाचा सामना देखील स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये झाला, तिथे लो स्कोर मॅच होती, 28 धावा फक्त चेस कराव्या लागल्या. त्यानंतरचा हा सामना देखील आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ बघितला तर गोलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालंय. विशेष म्हणजे अक्षय तावरेचे पहिले 4 बॉल, तिथे 1 धाव होती. रवी पवारचे पहिले 4 बॉल, तिथे फक्त 0 धावा होत्या. मात्र शेवटचे जे 2 बॉल आहेत दोन्ही षटकातले, अक्षय तावरेच्या षटकामध्ये 10, रवी पवारच्या षटकामध्ये 6,
या धावा मिळालेल्या आहेत. काउंटर अटॅक केले. सुरुवातीला पहिले 4 चेंडू खेळताना शिथिलता बघायला मिळते, मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मसवड टीमनं. धावफलकावरती 17 अमोल गोलंदाज. वाह वाह वाह, षटकार खूप लांब ठोकलेला, परफेक्ट टायमिंग तिथे. थँक्यू. मला वाटतंय 58 ते 60 मीटरची सीमारेषा असेल आणि चेंडू बघितला तर तो अजून 40 मीटर पडलेला आहे. 100 मीटर पेक्षाही मोठा षटकार इथे आपल्याला बघायला मिळतोय. 163 मीटरचं रेकॉर्ड आहे शाहिद आफ्रिदीचं. 163 मीटरचा षटकार ठोकलेला आहे त्याने. आणि इथे 100 मीटरच्या नशीब पुढे असेल हा षटकार. बॉल पाहिजे. जुना टाकू नवीन टाकू? बॉल रवी सर बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि अप्रतिम ठरतोय. निर्धाव पुन्हा एकदा इथे अमोलच्या गोलंदाज. पहिला चेंडू षटकार ठोकला होता. अमोलचं स्वागत 6 धावांनी केलं होतं, मात्र त्यानंतर अमोल देखील कमबॅक करतं. कोणत्याही गोलंदाजासाठी पहिला चेंडू जर षटकार चौकार येत असेल तर त्याच्यावरती एक प्रेशर असतो की मला पुढील चेंडूवरती थांबवायचे गोलंदाजांना. कमालीची गोलंदाजी. डावखुऱ्या हाताचा हरहुन्नरी गोलंदाज आतलीकडे घेतला. फाईन लेग तयार. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते राहुल साठी आणि धाव फलकावरती 24 धाव आहेत. 24 ऑन बोर्ड. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना प्रचंड पावसाच्या नंतर आपण आज सामने खेळवतोय, तर आज फलंदाजांसाठी ही खेळपट्टी खूप चांगली राहिली. एवढा पाऊस पडून देखील आपण पाहिलं, ज्या दिवशी आपण खेळ थांबवला होता त्यावेळेस भरपूर पाऊस विकेटवरती पडलेला होता. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विकेट चांगली राहिलेली आहे. याला कारण आहे जिगरबाज युवा आणि राजरत्न नाईक नवरे युवा मंच. अत्यंत सुंदर कष्ट त्यांनी घेतले, मेहनत घेतली आणि खेळपट्टी दमदार तयार केलेली आहे. 1 धावेबरोबर 25 धावा म्हसवड. सातारा जिल्ह्यातला संघ सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर नगर पंचायत विरुद्ध खेळतोय. नगर पंचायत पूल. खरं तर आज आपण जे संघ निमंत्रित केले होते जवळपास 9 ते 10 संघ होते, मात्र 2 संघ अनुपस्थित राहिले. 7 संघ आज दिवसभरामध्ये सहभागी झाले आणि अतलीकड मिळत आहेत 4. आणि त्यामुळेच राजरत्न नाईक नवरे युवा मंचला देखील आज एक सामना खेळण्याची संधी मिळाली. एकूण 8 संघ आज देखील आपण आज बघितलेले आहेत. दुसऱ्या फेरीची ही लढत आपण या मैदानामध्ये बघतोय. तर धावफलक या चौकाराबरोबरच पोहोचेल 29. लॉस ऑफ 1. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद झालेत 29 वर. यस, वाईड आहे. अमोल थोडासा भरकटतो इथे. उजव्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने केली, लेंथवरती भर दिला. पहिला गुड लेंथवरती षटकार आल्यानंतर थोडीशी अजून पुढे लेंथ ठेवली, त्याचा फायदा झाला. मोठे फटके आले नाही. एक आतली कड घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खरं तर तिथे याबरोबरच गुड लेंथवरती टाकलेला बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न सौरभचा. माफ करा, रोहितचा इथे होता. 1 धाव प्राप्त होणार आहे आणि 1 धावेबरोबरच धावफलक 30 वरती पोहोचतोय. 3 षटक 31 वरती पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण बघूया गोलंदाज कोण असणार आहे, कारण 4 षटकं असल्यानंतर 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक वेळेस नवीन गोलंदाज तुम्हाला वापरायचा आहे. षटकांच्या कॅल्क्युलेशनच्या बाबतीमध्ये ICCचा एक नियम आहे की जेवढ्या षटकांची मॅच असेल तर समसमान षटकं प्रत्येक गोलंदाजाला मिळाली पाहिजेत. अर्थात विषम षटकं असतील तर एखादाच गोलंदाज अतिरिक्त षटक टाकू शकतो, पण प्रत्येक गोलंदाजाला समान षटकं. 6 षटकांची जर मॅच आंतरराष्ट्रीय असेल तर 3च गोलंदाज तिथे वापरले जातात. 8 षटकांची मॅच असेल तर 4 गोलंदाज वापरले जावेत. 10 षटकांची मॅच असेल तर 5 गोलंदाज वापरले जावे आणि तिथून पुढे 50 षटकं असतील तरी 5 गोलंदाज वापरले जावेत. ही किमान मर्यादा असते. त्यामुळे 4 षटकांची मॅच असेल तर 4 गोलंदाज, प्रत्येकाला एक एक षटक. ओहो, पुन्हा लेंथ बॉल. चांगला प्रभावी वापर केलाय प्रत्येक गोलंदाजानं श्रीपूरच्या लेंथ बॉलचा आणि त्यामुळेच आपण पाहिलंय की मोठे फटके खूप कमी वेळा आलेत. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण फक्त 2 चेंडूवरती मोठे फटके होते. दुसऱ्या षटकामध्ये बघितलं असेल तर एका चेंडूवरती मोठा फटका होता. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूवरती मोठे फटके होते. याला कारण आहे की प्रभावी गोलंदाजी. खूप कमी वेळा आपल्याला बघायला मिळाले की या मैदानामध्ये मोठे फटके सहज येतात, परंतु घरचं मैदान आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत आणि त्याचा निश्चित फायदा श्रीपूर नगर पंचायतच्या खेळाडूंनी उचललाय. बापू कुळे, लेंथ बॉल, अप्रतिम चेंडू, सरळ बॅटनर ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे, एकच धाव अपेक्षित आहे. वॉट अ थ्रो. कल्याण इज देअर. एकच धाव इथे मिळणार आहे आणि धावफलकावरती देखील आपण बघू शकतो धावा पुढे जातील. 33 धावा चौथ्या षटकामध्ये. बापू कुळे, बापू महाडिक गोलंदाजी मार्ग महाडिकला आपण बघतोय आणि बापू महाडिक लेदर बॉल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, त्यामुळे टप्प्यावरती अचूकता आहे. फुल टॉस होता, फसलेला चेंडू आणि खरपूस समाचार. 6 धावा. रोहितच्या बॅट मधून दुसरा षटकार तर धावफलक 39. 39 लॉस ऑफ 2. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. यस, परत एकदा गुड लेंथ वरती अक्रॉस द बॅट आणि उंच तितकाच लांब गगनचुंबी षटकार. इथे बघू शकतो फलंदाज रोहितला आपण लागोपाठचे 2 त्या अगोदर 1 षटकार रोहितने खेळलेला आहे. 3 षटकार रोहितने आतापर्यंत. खरं तर जिथे चेंडूचा टप्पा चुकलेला आहे, जिथे चेंडूची दिशा चुकलेली आहे, अशा टप्पा आणि दिशा भरकटलेल्या चेंडूंवरती त्याने फुल टॅक्स वसूल केलेला आहे. धावफलक 45. बापू महाडिक इथे चांगला चेंडू आहे. आपण पाहिलं तर पहिला, दुसरा आणि 5वा हे 3 चेंडू एकाच टप्प्यावरती त्याने टाकलेत. अर्थात लाईन थोडीशी व्हेरिएबल असेल तर लेंथ मात्र खूप चांगली टाकलेली आहे आणि या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. पण 2 चेंडू, एक जो फुलटॉस होता, दुसरा जो गुड लेंथ होता, या दोन्ही चेंडूवरती रोहितनं षटकार ठोकलेले आहेत. त्यामुळे टप्पा चुकणं, दिशा चुकणं म्हणजे षटकाराला निमंत्रण आहे या विकेटवरती तरी. बापू महाडिक. यस, इथे फसलेला फटका. विकेट कीपर डाऊन द बॉल. रवी पवार. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. धक्का. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 45 धावा. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. 46 रिक्वायर्ड टू विन.
MD11 श्रीपूर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मोठ्या अपेक्षा असतील गावकऱ्यांना. तर जाऊया मैदानामध्ये. सलामीची जोडी दाखल होते. क्षेत्ररक्षणासाठी मसवत टीम देखील उपस्थित आहेत आणि गोलंदाज पहिलं षटक टाकणार कोण हे बघूया. संघनायक राज काजीकडं सगळी जबाबदारी आहे या सामन्यामध्ये. खरं तर ज्यावेळेस कमी धावसंख्येची मॅच असते अशा परिस्थितीमध्ये संघनायकाचा अप्रोच खूप महत्त्वाचा असतो. त्याचा इंटेंट खूप महत्त्वाचा असतो. आपल्या सगळ्या खेळाडूंना तो कसा बरोबर घेतोय, त्यांच्यामध्ये विजयाचं स्फुल्लिंग कसं पेटवतोय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. ही गोष्ट संघनायकासाठी महत्त्वाची असते आणि त्यामुळेच अशा मॅचेस जिंकल्या जातात. 30 बॉल 30 असताना भारतीय संघ फायनल जिंकू शकत होता का? सगळ्या भारतीयांना प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर नाही होतं. मात्र रोहित शर्माने तो चमत्कार घडून दाखवला. ही कॅप्टन्सी असते. वाह वाह, सुंदर फटका. पहिला चेंडू अक्षय तावरेचा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. अक्षय तावरे हा अक्षय ऊर्जा असलेला खेळाडू आहे. गोलंदाज राजकाजी संघनायक आहे.
आज सलामीला आलेला होता राजकाजी, मात्र लवकर बाद झाला तो. फलंदाजीमध्ये काही चमत्कार करू शकलेला नव्हता, तर गोलंदाजीमध्ये संघाला सावरण्याची जबाबदारी त्याच्यावर. त्याचे कॅप्टन राज. याबरोबर पुन्हा फसलेला फटका, मात्र कव्हर. छोटा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती वेगाने पोहोचेल, धाव मिळत नाहीये. शॉट ऑफ लेंथ आखूड टप्प्याच्या आपटबार टाकायचा प्रयत्न राजचा इथे यशस्वी ठरतोय. धाव फलकावरती मात्र 4. पहिलं षटक सुरू असताना आयकॉन म्हणून खेळणं हे सुद्धा थोडंसं प्रेशराईज असतं. यस, कडक शॉट ओव्हर दी हेड. 4 रन. पसंद आया तो दिल में. अक्षय तावरे हा कर्दन काळ गोलंदाजांसाठी. कोणीही गोलंदाज असू दे, प्रत्येक गोलंदाजाचं ऑपरेशन त्याने केले आज. यस, चांगला चेंडू पॉइंटला, क्षेत्ररक्षक अडवतोय. पुन्हा निर्धाव चेंडू. एक चौकार डॉट हे सत्र सुरूच आहे या मॅच मध्ये. अक्षय तावरे समोर सुद्धा प्रश्न निर्माण केला जातो आज राजकाजी. 2 मोठे खेळाडू एकमेकांच्या समोर आहे. मसवड तालुक्यातला सुपरस्टार राजकाजीला ओळखलं जातं, तर बारामतीला राज्यामध्ये देशामध्ये ओळख मिळून देणार हा इथे अक्षय तावरे. तिसरा चौकार. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हो, इथे हवेमध्ये चेंडू जरूर, आणि इथे 1 धाव अक्षय तावरेला प्राप्त होऊ शकते. बचावला तो, बालंबाल बचावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये झेल घेणं गरजेचं असतं. तो कॅच जर अक्षय तावरेचा असेल तर क्षेत्ररक्षकाचे एफर्ट सुद्धा तेवढे दुणावलेले असले पाहिजेत. मात्र जीवदान आणि 1 धावेची नोंद. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. राजकाजीनं प्रयत्न केले, प्रयत्नाची शिकस्त केली, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, मात्र इथे अक्षय तावरे या षटकामध्ये 13 धावांची शानदार सुरुवात करू शकलेला आहे. MD11 श्रीपूर 13 धावा. विजयासाठी त्यांना हव्यात त्या 46 धावांची गरज आहे. अजून 33 धावा. 18 चेंडू आणि 33 धावा. 11 धावांची सरासरी राखायची प्रत्येक षटका पाठीमाग. सरासरीच्या थोडस पुढे आलेले आहेत. 13 धावा इथे धावफलकावरती बघायला मिळतात. गोलंदाजाचं नाव सांगा मसवडकर. नितीन इज द मॅन ऑन द मार्क. अक्षय तावरे स्ट्राइक एंडवर. यस, रिव्हर्स अटेम्प्ट. 6 धावांची मोहर. पहिल्या षटकामध्ये फक्त चौकार बघितले आपण अक्षय कडून. आता पहिला षटकार. आता तुळजापूर होईल बा. जबरदस्त टोलेबाजी मैदानामध्ये. अक्षय तावरेचे 4 शॉट आपण पाहिले होते. पहिला चौकार त्याने एक्स्ट्रा कव्हरला खेळला होता, दुसरा लॉंगॉनला खेळला होता, तिसरा स्क्वेअर लेगला खेळला होता, आता त्याने फाईन लेगला थर्ड मॅनला खेळलेला हा चौकार आहे, या षटकार आहे. 19 वरती नाबाद. तर 19 धावा एकूण धावफलकावरती असतील, आणि अर्थातच सगळ्याच्या सगळ्या धावा या अक्षय तावरेच्या आहेत. कदाचित गोलंदाजांना भस्म करणारा कार्तिकचा 3रा डोळा त्याला मिळालेला असावा. आज सकाळपासून त्याने गोलंदाजांची भरपूर धुलाई केलेली आहे या स्पर्धेमध्ये अक्षय तावरेनं.
प्रत्येक गोलंदाजावरती मोठा हल्ला त्यानं चढवलेला आहे. सकाळच्या मॅच मध्ये देखील 46 धावांची खेळी, आता 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी. अक्षय तावरे आणि आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ॲज अ स्कोरर गुणलेखनाची जबाबदारी स्वीकारतायत सन्माननीय इंद्रजीतजी जमदाडे. आपलंही मनपूर्वक स्वागत. नितीनजी मस्कर यांनी देखील या स्पर्धेमध्ये काम पाहतायत. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती 20 धावा. एक धाव सुद्धा महत्वाची आहे, मात्र 45 धावांचं रक्षण करायचं आहे. 45 धावांच्या आत तुम्हाला श्रीपूरला रोखायचे मसवड संघाला, आणि त्यामुळे अशा धावा खर्च करणं हे परवडणारं नसेल. नितीन अक्षय तावरेसाठी उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. थोडासा बॅकफुटवरून पंच पवित्र्यात होता, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने जातो यष्टिरक्षकाकडे. निर्धाव चेंडू असेल. एक बॉल असा महत्वाचा असणं गरजेचं आहे की तिथे फलंदाजाला चकित केलं जाईल, प्रश्नात अडकवलं जाईल, संभ्रमात टाकलं जाईल, आणि असे बॉल शोधणं, ते टाकणं, इम्प्लिमेंटेशन करणं हे महत्वाचं ठरतंय. मात्र इथे खराब चेंडू आणि 4 धावा. फाईन लेगला यावेळेस चेंडू, चौकार. थँक्यू डीजे. सांगोला विरुद्ध तुळजापूर, दोन्ही संघाचे संघ नाईक टॉसला या. सांगोला, DR सांगोला विरुद्ध तुळजापूर, संघ नाईक टॉसला या. लेंथ बॉल स्क्वेअर लेगला, तिकडे क्षेत्ररक्षक. 1 धाव. पहिल्यांदाच स्ट्राईक रोटेट होते इथे. अक्षय तावरे समोर असताना खरं तर आम्ही रवी पवारला बघितलेलं आहे. मागच्या मॅचमध्ये त्यानं दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त टोलेबाजी केली, त्यानंतर थोडा शांत झाला. अक्षय तावरे बाद झालं, तर शेवटच्या षटकामध्ये मात्र खरपूस समाचार घेतला. तर या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करायचा, त्यामुळे परिस्थिती वेगळी आहे. मगाशी पहिली बॅटिंगमध्ये होते ते आता पाठलाग करतायत. या सरळ बॅटनं अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनकडे जाईल. 1 धाव इथे रवी पवारला प्राप्त होणार आहे, आणि धाव फलकावरती आपल्याला बघायचंय धावा 26 रन्स ऑन बोर्ड. या षटकामध्ये देखील सरासरीच्या आत ठेवू शकलेले नाही टीमला नितीन. तर अक्षय तावरे पुन्हा स्ट्राईक एंडवर. अक्षय काय फलंदाजी आहे. अक्षय तावरेची फलंदाजी मैदानामध्ये बहरते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धाव फलकावरती विजयासाठी मात्र 14 धावांची गरज आहे. तर अक्षय तावरे आज अशी बॅटिंग केली, तर या मैदानाला जर आपण सूर्यफूल म्हटलो ना, तर सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती त्याने आज चौकार षटकार ठोकलेला आहे. सांगोला ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तुळजापूर संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. एक चांगला चेंडू, रवी पवारसाठी निर्धाव. सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती आज मैदानामध्ये चौकार षटकारांची मेजवानी प्रेक्षकांना दिलेली आहे, ती अक्षय तावरेनं. गोलंदाजाचं नाव सांगा. श्रेयश, गोलंदाज श्रेयर. आणि विशेष म्हणजे हे सूर्यफूल जे आहे ना, आपण पाहतो की साधारणतः सूर्यफूल हे खरीप हंगामात येणारं पीक आहे. म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीतच तुम्हाला सूर्यफूल आलेलं बघायला मिळेल. मात्र अक्षय तावरे नावाचं हे सूर्यफूल आहे ना, हे वर्षभर फुलतंय. जानेवारी ते डिसेंबर हे सूर्यफूल तुम्हाला फुलताना बघायला मिळेल. ओ हो, सुटलेला झेल आणि चेंडू सीमारेषा पार मिळताय 4.
थँक्यू डीजे. इथे स्क्वेअर कट अत्यंत ताकदवान असतो तो रवी पवारचा. खरं तर स्क्वेअर कट नसतोच, तो पंच असतो, इतका भयानक पंच असतो तो. या अगोदरच्या मॅच मध्ये मी बघितलं होतं की 2 बॉल जे ऑफ कटर आहेत ते खेळताना थोडीशी अडचण झाली होती. मात्र त्यानंतर एक चेंडू टाकला होता चेतन काळंगेने ऑफ कटर, तोच सुद्धा त्याला खेळता आला नव्हता. मात्र त्याने त्यानंतरच्या त्याच सेम चेंडूवरती चौकार षटकार दाखवले होते. 2 स्क्वेअर कटचे चौकार मारले होते. त्यानंतर थोडासा बॅकफुटवरती त्यानं चांगला फटका दाखवला होता स्क्वेअर लेगला. तर इथे पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू, सुपला शॉट, 6 धावा. थँक्यू डीजे. ओनली 4 रिक्वायर्ड टू विन. अडवला जाईल चेंडू. 1 धाव रवी पवारला. 3 धावा दूर विजयापासून MD क्रिकेट संघ श्रीपूर. आज खूप सफाईदार खेळ या संघाकडून बघायला मिळाला. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, ॲज अ फील्ड सगळ्या क्षेत्रामध्ये खूखूप कमालीची कामगिरी राहिली श्रीपूरच्या संघाची. या अगोदरच्या या मॅचमध्ये देखील पूर्ण वर्चस्व 100% आपण बघू शकतो. इथे अप्पर कट आणि याच बरोबर विजयावरती नाही शिक्कामोर्तब. अजून काही धावा हव्या असतील. 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून पुढे 44 धावा धावफलकावरती येत आहेत. तर 2 धावा विजयासाठी हव्या आहेत. षटक क्रमांक 3 इथे संपलेली आहेत. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 2 धावा. पाहूया अनुभवी खेळाडू विकास सरतापे यांनी स्वतः हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. अनुभव शेवटच्या षटकामध्ये अनुभव महत्वाचा असतो आणि त्यामुळेच अशा काही षटकांमध्ये आपल्याला चमत्कार सुद्धा झालेले बघितलेले. आपण सचिन तेंडुलकर, अजय जडेजा यांनी हे चमत्कार घडून दिलेले आहेत. झहीर खान, मुनाफ पटेल, भरपूर नाव आहेत हे शेवटचे षटक टाकणारी. प्रेशराइज कंडिशन मध्ये टीमला जिंकून देणारा विकास सरतापे इज द मॅन ऑन द मार्क. अक्षय तावरे स्लोवर 1 क्षेत्ररक्षक समोर. एकच धाव येथे प्राप्त होऊ शकेल आणि जो सोपा वाटत होता विजय तो निश्चित अवघड म्हणता येणार नाही. मात्र लांबवलाय जरूर मसवडच्या टीमने. शेवटचे 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. ओनली 1 रिक्वायर्ड टू विन. विजय हळूहळू निश्चित प्रकारे लांबवण्याचा प्रयत्न करतोय विकास सरतापे. यस साइड ऑन चेंडू टाकायचा प्रयत्न आणि याच बरोबर विजयावरती शिक्कामोर्तब. सकाळच्या सत्रामध्ये मोठी भागीदारी इथे नाबाद 10 गडी राखून सामना जिंकलाय MD11 श्रीपूर संघानं.